नमस्कार मंडळी. तर आज आपण चाललो होतो बाईकच्या डिलिव्हरीसाठी. प्रकाश दादा गेलाय दुसऱ्या ब्लॉग शूट करायला आणि आपण आज चाललो होतो ठाणेमध्ये आहे आणि आपण चाललो आता घनसोलीला चाललो आहे. तर आजचा ब्लॉग आपण अटेंड करणार आहे, कसा होतो बघा. आणि चला आता सुरुवात करूया आपल्या बाईकच्या डिलिव्हरीच्या प्रवासाला. भाऊ चाललेत, मॅचिंग केली नाही, ड्रेसिंग मारून चालले तर अगदी. चला जाऊया आपण आता डिलिव्हरी. चला आपला पंटर इथे आहे. ताईस हे पंटर चल. हे बघा आणायला बाईक घेऊन चाललेत आपली पोरं. हे काय हे काय. चला आपण पण सुरुवात करूया. आणि आपण चाललोय आता मुकुंद कंपनी जवळ बाहेर पडतोय. आता जाताना आपल्या 2 गाड्या, देताना मात्र 3 होणार आहेत. गाडी कोणते सरप्राईज आपली नाही, तुम्हाला थंबनेल मध्ये दिसेल असं. सरप्राईज काय राहत नाही आपलं सध्या. बघूया, प्रवासाचा आनंद घेऊया तोपर्यंत. दिघा रेल्वे स्टेशन आहे, आपण बाहेर पडलोय आता. ट्रॉफिक व्ह्यू बघा काय होतं. मस्त गाडी आणि पुढे गाडी चालली आपली. मालक मागे बसले. पलशीत चाललोय. पोलीसवाला पण होता तिथे. त्या पोलीसवाल्याची भीती वाटते मला. बघ इकडे गाडीवर नाही बोललो. आणि आमचा 777 वाला माणूस इकडे आहे. हे 777 वाले माणूस आहे. बघते तर गेले पुढं. पुढे आपल्या पंटरला पकडलंय भाई पोलिसांनी. हे बघ तिथे पकडलंय पोलिसांनी त्याला. आणि आपण टिप्सी होता, आपण उतरलाय. काय करतोय, किती फाईन मारतोय काय माहिती. बघूया, विचारू त्याला भेटल्यावर किती मारतोय. समोरच पकडलाय बरोबर त्याला. आयो वॅगनरवाला बी गेला. आईन सुलटवलेला आहे आपला. आता पोरांना क्लिअर केलेलं आहे. कोण पण जात आहे आता. झाले छोटे मोठे किस्से हँडल होतात आपल्या जगात. केले पोराने ते. चला झालं गेलं काय नाही, पुढे आता. ट्रिपल पकडला आम्हाला नाही पकडलं. ट्रिपल आम्ही पोलीस सेफ राहिलो. आणि बघूया आपण हे पकडलंय त्याला. ते बघा, हे पकडलंय आपल्या भावाला तिथे. आणि चाललाय फाईनचा विषय. आणि आपण चाललोय आता. आपली फॅमिली पण आपल्यासोबत होती, पण आणायचं आपल्याला काही जमलं नाही आपल्याला बरोबर. तर आपण गाडीची पूजा वगैरे आहे ते आपण घरी नेऊन करू डायरेक्ट. आता आपण चाललोय फक्त 5 जण चाललोय आम्ही.
आपण आता पोचलोय गणपतीमध्ये आणि तुम्हाला वाटतं शोरूम आहे पुढे आता, कारण मी मॅपवरती चेक करतो मला आणि देवाला दक्षिणा देण्याऐवजी आपण पोलिसाला देऊन आलेलो आहोत. आणि तो एक किस्सा आपल्या कॅमेऱ्यामध्ये मला थोडासा कॅप्चर होता राहिला असं. असे किस्से 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 येत राहतात, किस्स्यावर किस्से येतच राहतात. आणि आमचे पप्प्या रायडर आणि हे बघा पप्प्या रायडर प्रॉपरली आणि हे काहीतरी इकडे दिव्यांगांसाठी काहीतरी दुकानं बनवून ठेवलेली आहेत. मला वाटतं डायरेक्ट उचलून सेल केली जातात. नाही ते स्टॉल चालू केले. आणि बाप्पाचा मंडप सुद्धा बघा तयार होतोय वरतून दिसतच असेल. घणसोलीला कधी आलात तर बघा समोरच आहे बाप्पाचं मंडप येऊन गाव म्हणजे आपण तर गावी असणार तेव्हा. आपण आता जस्ट पोचू मला वाटतं आलेलो आहोत. हा हे बघा यांच्या बरोबर काय करतोयस काय भावा शोरूमला. आपण हे बघा इकडे आपला यामाचं शोरूम आहे आणि मला वाटतं अपेक्षापेक्षा मला शोरूमची खूप आतुरता होती आणि आपण आलेलो आहोत शोरूमला. हे बघा हे आलेलं आहे आणि हे आपलं शोरूम आहे. फायनली शोरूमला आलेलो आहोत आणि आम्ही आलो शोरूमला. ही गाडी पण रेडी आहे, गाडी रेडी आहे. काय वाटते ब्लॅक बिल्टी एक नंबर वाटायला लागली. आणि चला वगैरे देण्याचा कार्यक्रम चालू आहे. बसला तो कवर घे ना परत. बघा एक हे आपले यामाचे शोरूम आणि हो कवर टाक. आपले हे चाललंय चावी वगैरे देण्याचं शोरूम. कैलास चावी घ्या आता, त्यांना चावी द्या. कैलास चावी घ्या चालले आपले चावी वगैरे घेतलेले कार्यक्रम चालले. चला आता आपण गाडी घेतलेली आहे, चालले डिलिव्हरी वगैरे चालली. बघा ते पहिली राईड सुरू झालेली आहे आपली FT वरून. चला पहिली राईड FTची बॅक सीटवर आपणच आहे. आता आपण पेट्रोल पंपावर आलो आहे. गाडीमध्ये पेट्रोल नव्हतं तर पेट्रोल वगैरे टाकूया आणि आपली गाडी घरी नेऊन पूजा वगैरे करूया. भाऊ आपला पेट्रोल भरायला लाईनमध्ये उभा आहे, बघूया चला. गाडी आपली भरते आणि भावाला जीपे करायला मोबाईल पाहिजे आणि आपण चला करूया.